नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत थापून वडी. तर त्यासाठी सुरुवातीला ना आपण एक वाटण बनवूया. तर त्यासाठी मी इथं कढीपत्ता, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि जिरे घेतलेले आहेत. ह्या सर्वाचं ना आपण एक वाटण तयार करू घेऊ, पाणी न घालता असंच, आणि नंतर बाकीचं साहित्य नंतर दाखवते. तर आपलं वाटण ना करून घेतलेलं आहे. आता दुसरं साहित्य दाखवते तुम्हाला. इथे ना मी या वाटीनं 1 वाटी बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे, असं शिगवर घेतलेलं आहे 1 वाटी बेसन पीठ. त्या 1 वाटी बेसन पिठाला मी इथं 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे. हे पाण्याचं प्रमाण परफेक्ट होतं आहे, कमी जास्त करू नका. तर ह्यातलं ना अर्धी वाटी पाणी मी वेगळंच ठेवले आपल्याला आदनात टाकायला. आणि हे जे 1 वाटी पाणी आहे ना, हे 1 वाटी पाणी आता आपण पिठात असं थोडं थोडं टाकून ह्याचं ना असं मिक्स करून ह्याला हे करून घेणार आहोत, असं पातळ करून घेणार आहोत त्याला. असं थोडं 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 टाकायचं, एकदम नाही टाकायचं, पण हे सर्व टाकायचं. एवढं बसतं आहे सर्व ह्याच्यात. 1 वाटी पिठाला 1 वाटी पाण्याचं हे असं मिश्रण बनवायचं आणि अर्धी वाटी आदनात टाकायला ठेवायचं. आता याचं मी मिश्रण तयार करते. तर आपण मिश्रण बनवून घेतलेलं आहे. हे अर्धी वाटी आदनात टाकायला पाणी ठेवलेलं आहे. कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे. हे आपलं वाटण. दुसरं साहित्य, तेल फोडणीत टाकायला मोहरी, जिरी, हिंग, मीठ, हळद, आणि हे कोथिंबीर आणि खोबरं ना आपण वरून वडीवर टाकणार आहोत दोन्ही. आणि वडी ज्या ताटात आपल्याला सेट करायची आहे ना, त्या ताटाला तेल लावून घेणार आहोत. तर या ताटात ना मी तेल टाकले. आता हे सर्व बाजूला ना असं तेल मिक्स करून ह्याला आधीच तयारी करून ठेवायची, कारण नंतर मिश्रण झालं की लगेच गरम गरमच ह्याच्यात टाकायचं असते. आणि तुम्ही हाताने पण थापू शकता किंवा वाटीला तेल लावून त्याने पण थापू शकता. आता हे मी ह्याला लावून घेतलेलं आहे. तर आता आपण फोडणीची तयारी करू. तर आपलं तेल गरम झाले. आता मी ह्याच्यात मोहरी घालते. सुरुवातीला मोहरी तडतडली की नंतर आपण ह्याच्यात जिरे घालू. मोहरी तडतडली पण जिरे टाकू. आपले जिरे पण फुलले. आता आपण हे जे वाटण केलेलं आहे ना, ते वाटण टाकू. गॅस बारीक करून, बारीक गॅसवर ना आपली मिरची, हिरव्या मिरचीचा आणि हिरवं कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण आहे ना, त्याचा कच्चेपणा जावा म्हणून त्याला चांगलं परतू आपण. हिरवे असा कच्चेपणा जाईस एक 1-1.5 मिनिट बारीक गॅसवर. तर आपलं ना हिरव्या मिरचीचं वाटण चांगलं परतलं आहे. आता ना याच्यात आपण हळद आणि हिंग टाकू. हिंग, हळद चांगलं मिक्स करू. आणि जे आपण 1 वाटी पाणी ठेवलं होतं ना, ते 1 वाटी पाणी आता आपण अर्धी वाटी पाणी जे ठेवलं होतं ना, ते अर्धी वाटी पाणी आपण आता याच्यात टाकू. गॅस फुल करू. 1 वाटी आपण पिठात टाकलं होतं ना, अर्धी वाटी आदनाला ठेवलं होतं. याच्यातनं आपण मीठ टाकू. मीठ मी त्या पिठाच्या अंदाजानेच घेतले. तुमचे पीठ जर कमी जास्त असेल तर तुम्ही मिठाचं प्रमाण पण नंतर वाढवू कमी जास्त करू शकता. तर कोणी कोणी ना असं आधी पाणी टाकताना वरून पीठ असं पेरून ते हटतं, पण तसं केलं ना गाठी होते त्या. म्हणून मी असं थोड्या पाण्यात ना पीठ असं कालून घेतले. पिठल्याला कसं आपण घेतो ना, सेम तसं. आता आपलं पाणी उकळले. मी गॅस कमी करते. आणि आता ना आपलं हे पीठ आहे ना थोडं थोडं टाकायचं आणि उलटण्याने ते असं हलवायचं. तर ना त्याला सतत हलवीत राहायचं. आपला गॅस बारीकच आहे, त्याच्या गाठी मोडून घ्यायच्या अशा प्रकारे. गाठी मोडून घेतल्या सर्व. आता हे एकजीव करते. ह्याच्यावर झाकण टाकून ना ह्याला 1-2-3 मिनिटाची वाफ देते. तर मी सर्व बाजूने केले, मिक्स केले. आणि आता आहे ना याच्यावर झाकण टाकते आणि 1-2-3 मिनिटाची ह्याला चांगली वाफ येऊन देते. तर 4 मिनिट झाले.
एक चांगली वाफ येऊन दिली आपल्या पिठाला. असं पिठाला चकाकी आल्याने दिसायली, म्हणजे आपलं पीठ चांगलं ही झाले, शिजले. असं खाली चिटकलं नाही, पण थोडंसं लागले. आता हे तुमच्याकडे जर नॉनस्टिकची कढई असेल ना, तर तुम्ही नॉनस्टिकच्या कढईत नक्की करा, म्हणजे असं खाली चिटकणार नाही. माझ्याकडे नव्हती म्हणून मी साध्या कढईत केली. थोडंसं खाली असं लागल्याने झाले. तर आता हे गरम गरमच मिश्रण ना मी गॅस बंद करते आणि आपल्या तेल लावलेल्या ताटात टाकते. तर मी यातलं सर्व टाकलेलं आहे मिश्रण ताटात. आपल्या तुम्ही पाहू शकता खाली अशा प्रकारे चिटकलेलं आहे माझं. हे गरम गरम आहे ना, तोपर्यंतच आपल्याला त्याला असं थापून घ्यायचे, म्हणजे ना ते सेट होतं. आणि जर हाताला चटके बसत असतील ना, तर असं तुम्ही ह्याला तेल लावून घेऊ शकता वाटीला, आणि वाटीच्या साहाय्याने ना तुम्ही असं करू शकता. हाताला थोडंसं तेलाचा हात किंवा वाटीला तरी तेल लावून असं तुम्ही करून घेऊ शकता. हे गरम आहे ना, तोपर्यंतच थापून घ्यायचं. अशा प्रकारे हाताला चटके बसतात, पण ते गरम आहे ना तोपर्यंत सेट होतं, म्हणून त्याला असं हातानेच हे करायचं, थापायचं. आता याच्यावरच ना जी आपण कोथिंबीर ठेवली ना बारीक कट केलेली, ती कोथिंबीर सर्व बाजूने अशी पसरायची. आणि आपले जे खोबरं ना, सुकं खोबरं आपण खिसलेलं, ते खोबरं पण ना असं सर्व बाजूने त्याला हे करून हाताने असं दाबायचं, म्हणजे ते असं गळत नाही, नंतर असं त्याला चिटकून बसतं. म्हणून अशात करून थापायचं. ही अशी थापली जाते म्हणून त्याला थापून वडी म्हणतात. आणि ही वडी ना आषाढ महिन्यात माझ्या माहेरी केली जाते. अशी लक्ष्मीच्या सवासने घातल्या जातात, मग त्याला वडी, रस्सा आणि भाकरी असं केलं जातं. तर कशी वाटली तुम्हाला वडी ते नक्की सांगा कमेंटमध्ये. तुम्ही पण अशा प्रकारे परफेक्ट पाण्याचं प्रमाण घ्यायचं, एवढंच, म्हणजे वडी आपलं पीठ पातळ पण होत नाही आणि हे पण होत नाही, असं जास्त घट्ट पण होत नाही, आपली वडी छान निघते. आता ना मी सुरीला तेल लावते आणि म्हणजे चिटकुनी म्हणून सुरीच्या साह्याने ह्याची अशी आपल्या वडीच्या आकाराची काप कट. तर आपले सुरीला ना तेल लावून घेतले, वड्या चांगल्या कट व्हाव्यात म्हणून. आणि आपल्याला जशा हव्यात ना, आता थोडंसं 1-2 मिनटं ह्याला थंड होऊन दिलं आणि अशा वड्या आपल्या कट करून घेत आहे. तर मी आपल्या वड्याचे आकार देऊन घेतलेत. तुम्हाला आता ना यातली एक वडी मी ना काढून दाखवते. तुम्ही पाहू शकता किती छान निघाली, खाली चिटकली नाही, काही नाही, एकदम मस्त झाली. त्याची जाडी पण तुम्ही पाहू शकता. आणि मी थोडंसं एक साईडचं खाऊन पाहिलं, तिखट मीठ सर्व काही परफेक्ट झालेलं आहे. तर मी सर्व वड्यांना आता ह्या डिशमध्ये काढून घेते. तर आपल्या वड्या झाल्या तयार, तुम्ही पाहू शकता किती छान झालेत ते. आता आपण याच्याबरोबर खाल्ला जाणारा रस्सा करूया. तर त्या रस्स्यासाठी आपण वाटण करूया. तर इथे मी धणे, जिरे, खोबरं, तीळ, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता हे सर्व कच्चंच घेतलं आहे, का तर आता वेळ कमी म्हणून तुम्ही भाजून पण घेऊ शकता. आणि आपण तेलात नंतर ह्याला चांगलं परतणार आहोत म्हणून आपण कच्चंच घेतले. आता मिक्सरच्या भांड्यात ना मी हे सर्व साहित्य टाकून ह्याचं पाणी न टाकता ह्याचं वाटण करून घेत आहे, कोरडंच सर्व. तर आपलं ना वाटण तयार झालं रश्श्याचं. इथं मी किचन किंग मसाला, आपला कांदा लसूण मसाला, लाल तिखट, घरचं काळं तिखट, मोहरी, जिरी आणि वरून टाकायला कोथिंबीर घेतली. एकीकडे पाणी गरम करायला ठेवले रश्श्यासाठी आणि एका कढईत तेल गरम करायला ठेवले. आपलं ना तेल गरम झाले. आता आपण त्याच्यात मोहरी टाकू. आपली मोहरी तडतडली की नंतर आपण जिरे टाकू आणि जे आपलं वाटण केलं ना ते वाटण टाकू. मी गॅस कमी करते. आणि हे वाटण ना आता आपण तेलात ना बारीक गॅसवर 1-2 मिनिट चांगलं परतून देऊ, कारण आपलं तीळ, खोबरं, धणे सर्व काही कच्चंच होतं आपलं. आपण त्याला आधी भाजलेलं नव्हतं. मग त्याला ना चांगलं असं तेल कडेने सुटेपर्यंत आणि कलर चेंज होईपर्यंत त्याचा बारीक गॅसवर त्याला चांगलं परतून घेऊ 1-2 मिनिट. तर आपलं ना वाटण छान परतलं आहे तेलात, त्याचा कलर चेंज झाला आहे. आपला गॅस बारीकच आहे आणि असं वास पण छान येईल आहे.
तर आता आपण ह्याच्यात आपलं जे काळं तिखट आहे ना ते काळं तिखट, परत आपला कांदा लसूण मसाला, थोडंसं लाल तिखट घेतलं आहे तरीसाठी, माझ्याकडे अंबारी नाही म्हणून, ती तरी पावडर असते ती अंबारीची. ते चांगलं मिक्स करू. गॅस आपला बारीकच आहे, मोठा करायचा नाही तर मसाले करपतील. आणि याच्यातच आता आपला चिकन किंग मसाला आहे ना तो पण टाकू. त्याऐवजी तुम्ही कोणता पण मसाला, गोडा मसाला ते टाकू शकता. आता ना हे चांगलं मिक्स झालं. आणि मी ना ज्या कढईत आपलं पीठ आपण हे केलं होतं ना, गरगटलं होतं ना आपलं वडीचं, त्याच कढईत मी पाणी गरम करायला ठेवलं. आणि का तर आपल्या रश्श्याला ना, जर आपण असं ह्या कढईतच पाणी गरम करून जर टाकलं ना तर आपल्या रश्श्याला ना असा घट्टपणा येतो, असं मिळून येतो आपला रस्सा. म्हणून असं याच्यातच पाणी गरम करून मी टाकलेलं आहे. म्हणजे ते चिटकल्याला पण निघतं, ते वाया पण जात नाही, आणि आपल्या रश्श्याला चव पण छान येते वडीची, आणि आपला रस्सा असा घट्ट पण होतो, मिळून पण येतो. वाटण कमी टाकलं तरी चालत. आता ह्याला उकळी येऊन देऊ आपण. ह्याच्यात मीठ टाकायचं राहिलेलं आहे आपलं. आपण सामान्यात पण मीठ घेतलं नव्हतं रश्श्यात टाकायला. आता मी याच्यात मीठ टाकते, त्याचे एवढं मीठ टाकत आहे. आणि वरून कोथिंबीर. रश्श्याला ना एक चांगलं 5 मिनटं बारीक गॅसवर उकळून घेते. तर आपला रस्सा पण तयार झाला आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या रश्श्याला तरी किती छान आलेली आहे. आणि आपला घट्ट पातळ पण असाच लागतो, जास्त घट्ट नाही आवडत आमच्यात. आणि आता वडी टाकून भाकरीबरोबर खाल्ली जाते. तर आता ना मी भाकरी करायला घेते. आता वडी आणि रस्सा झाला. मी तुम्हाला आता शेवट ताट वाढल्यासच दाखवते. तर तुम्हाला कशा वाटल्या माझ्या वड्या त्या कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी सबस्क्राईब करा.